नमस्कार, मी ज्योतिषी दिव्या पारधी. माझा 30 वर्षाचा अनुभव घेऊन मी परत एकदा तुमच्या समोर येते. तर आंघोळ केल्यानंतर रवीला जल व्हायचंय. सकाळी पूर्वेला रवी असतो, सूर्य असतो, तर जल व्हायचंय. जल वाहताना तुम्ही परत तुम्हाला जर जमत नसेल सूर्याचं नामस्मरण किंवा काही आदित्याय नमः म्हणू शकता. सूर्याचे भरपूर नाव आहेत, त्याच्यातलं आदित्य एक नाव आहे जे माझ्या ज्योतिषशास्त्राच्या ह्याला मी आदित्य ज्योतिषालय म्हटलेलं आहे, कारण माझ्या मुलाचं नाव आदित्य आहे आणि ते रवीला धरूनच मी ते ठेवलेलं आहे. त्याची सिंहरास आहे, तो वेगळा अभ्यास आहे, आपण नंतर ते मी घेणार आहे त्याच्यामध्ये. तर 11 वेळा जल वाहा, आदित्याय नमः म्हणा, सूर्याय नमः म्हणा. नाही काही जमलं तर सिंपल तुम्ही कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता आणि त्याच्यानंतर घरातनं बाहेर पडा, कामाला जा. आता हे सूर्याला जे जल द्यायचं ना ते आंघोळीनंतर करायचंय आणि फरक बघा. म्हणजे राजकीय कामं, सामाजिक समाजात किंवा त्या लोकांमध्ये मिक्स व्हावं लागतं, नाव होणं, प्रगती मिळणं, प्रमोशन मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रवीच्या हाताखाली येतात. त्यांचा बिघडलेला रवी आहे किंवा काही कारणाने नीच राशींमध्ये वगैरे बसलेला आहे, त्यांच्यासाठी डेफिनेटली हा असा प्रयोग कामी येतो. रवीचं रत्न माणिक आहे, आपण ते नंतर शिकणार आहोत. आता मी रत्नांचा गोंधळ नाही करत. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. माझ्या ब्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारांना पाठवा आणि असाच तुमचा छान अभिप्राय कमेंट्समध्ये देत जा. यापुढे मी जशी तुम्हाला हवी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून माहिती देत जाईल, अगदी सोप्या पद्धतीने, आणि त्याबरोबर उपायही देत जाईल. रत्नांची माहिती पण देईन, नंतर अंकशास्त्र पण सांगेन, नंतर पारंपरिक ज्योतिषशास्त्र पण सांगेन, टॅरो कार्ड रिडिंग पण कसं बघायचं ते सुद्धा. पण ते खूप आपण जसं पुढे जाऊ, कारण पहिलं ग्रहांची ओळख होणं अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत ती ओळख होत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात काहीच मजा नाही. धन्यवाद.